बातमी छत्रपती संभाजीनगरमधून पैठण शहरात मंत्री संजय शिरसाट आणि शिवसेना आमदार विलास भुमरे यांच्याकडून पाहणी केली जाते। त्या दरम्यानचे आपण ही दृश्य पाहतोय। मंत्री शिरसाट यांच्याकडून बोटीतून पूरस्थितीचा आढावा घेतला जातोय। साहेबांना सुद्धा सांगितलं की तातडीने त्यांना 10 किलो गहू, 5 किलो तांदूळ, 5 किलो राखेल, 3 किलो डाळी ही तातडीने द्या। आर्थिक मदत सुद्धा त्यांना द्यावी लागणार आहे, कारण की आता ही एवढी तुटपुंजी मदतीने त्यांचे संसार उभा राहणार नाही। त्यांना आर्थिक मदत काय देता येईल त्याचा आमचा एक प्रयत्न आहे। ज्यांची घरं कम्प्लिटली आता डिमॉलिश झाल्यासारखी झालेली आहेत त्यांना काय मदत करता येईल हा सगळ्या बाबीचा आढावा आज आम्ही घेणार आहोत। आणि निश्चित सांगतो सरकार ह्या त्यांच्या पाठीशी आहे। आम्ही कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही आणि त्यांना जी मदत लागेल ते आम्ही द्यायचा प्रयत्न करू। तर पैठणमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अनेकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे आणि त्याची पाहणी मंत्री शिरसाट यांच्याकडून केली जाते। बोटीतून आढावा दीपक शहागडच्या पुढे शहागडून सरळ सरळ येते डायरेक्ट खडी मला इथेच खडी हा ये ना आपलं भाषा भाई ना उतर भाई हा 5 रोड आहे पैठण रोड डायरेक्ट मग शहागडून या शहागडून डायरेक्ट या पैठण मध्ये हा डायरेक्ट शहागड पैठण एक थांबा मी तुम्हाला 10-15 मिनिट कॉल करतो। आता तुम्ही या थोडं पुढे आम्हाला स्ट्रेट रस्ता डायरेक्ट बोटलं काय साहेब आणतात नाही पाणी कमी तिकडं पाणी कमी हे पूर्ण इथून तिथून पाणी नाही पूर्ण बोर्ड मी रात्री फोन केला रात्री नाही माहिती मी तुम्हाला कारवा टाकून बोलतो का म्हणजे वेळ धावपळ लागो म्हणून नाही आले ते पाहिजेत अलीकडे 3:30 वाजता तू आगे तो आगे गेले गेले मोबाईल शूटिंग तू आगे आपण पाहतोय सर्व घरांमध्ये दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे। पावसाने जरी काहीशी विश्रांती घेतली असली तरी पाणी मात्र ओसरलेलं नाहीये। मोठ्या प्रमाणात घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि याच परिस्थितीचा आढावा मंत्री शिरसाट यांच्याकडून घेतला जातोय। पैठणमधली ही दृश्य आहे। पैठणमध्ये शिरसाट पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणची नेमकी परिस्थिती काय आहे या संदर्भात माहिती ते घेताना दिसतात। एकंदरीत पंचनामे करण्यास सुरुवात झालेली आहे आणि आता लवकरच तातडीची मदतही दिली जाईल असं वारंवार प्रशासनाकडून सांगितलं जाते। मात्र त्याआधी पूरस्थितीचा आढावा घेतला जातोय। पैठणमधली ही दृश्य TV9 चे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय। संपूर्ण परिसरामध्ये पैठणमध्ये पाणी साचलेलं आहे। जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे आणि याच संपूर्ण परिस्थितीची पाहणी मंत्री शिरसाट यांच्याकडून केली जाते। पैठणमध्ये ते पोहोचलेले आहेत आणि बोटीच्या सहाय्याने ते खरं तर या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत। इथल्या काही नागरिकांना सुरक्षित ठिकाणी देखील हलवण्यात आलेलं आहे, कारण त्यांच्या संपूर्ण घराला पाण्याने वेढा दिलेला आहे। दुकानांमध्येही पाणी शिरलेलं आहे, मोठं नुकसान झालेलं आहे आणि याच नुकसानीचा आढावा आता शिरसाट घेताना दिसत आहे। तिथला पाणी कमी झालं सकाळी तिकडे नाही आलो आपण लवकरात लवकर राज्यभरातली परिस्थिती जाणून घेऊन पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिलेले आणि लवकरात लवकर मदत पोहोचवली जाणार असंही वारंवार प्रशासनानं सांगितलं। आणि त्यानंतर आता मंत्री शिरसाट सुद्धा पैठणमध्ये दाखल झालेले आहेत। या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे आणि त्यामुळे बोटीचा आधार घेत या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घ्यावा लागतोय। या संपूर्ण परिस्थितीची पाहणी बोटीच्या सहाय्याने केली जाते। काय